नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आठवड्यामध्ये मालिकेला आता नवीन वळण येऊन अतिशय जबरदस्त असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. आणि त्यामध्ये आता मेंदळ्यांच्या घरांवरती पुन्हा एक संकट चालून येत असताना आता सारंग आणि तिलोत्तमा ज्या वेळेस आता अहिल्याला भेटायला मुंबईला जात असतात, त्याच वेळेस आता भयानक कट शिजून सारंगच्या कारला अडवून सारंगला जीवे मारण्याचा गुंडांनी प्रयत्न केल्याचे सत्य समोर येताच आता ज्या वेळेस आता गुंड सारंगवरती जीव घेणा हल्ला करतात आणि सारंगच्या पोटात चाकू मारतात, त्याच वेळेस सावली आता सारंगला फोन करून आता जेव्हा सावलीला सत्य समजते त्याच वेळेस ती सावली ही वाऱ्याच्या वेगाने मोक्याच्या वेळी तिथे येत आता रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सारंगचा जीव कसा वाचवते. आणि मोक्याच्या वेळी येऊन सावली आता सारंगला आता हॉस्पिटलमध्ये घेऊन येत सारंगचा जीव वाचून सावलीची ते अथक प्रयत्न बघून सारंगची आयुष्य रेषा ही सावलीच असल्याचे कशी तिलोत्तमासमोर येते. आणि तो भयानक प्रकार बघून भयभीत झालेली तिलोत्तमा ज्या वेळेस आता सावलीचं ते धाडस बघते, त्याच वेळेस सावली सारंगची आयुष्य रेषा असल्याचे समोर येताच पटकन आता तिलोत्तमा ही सावलीचा कसा स्वीकार करते आणि सावली कसा सारंगचा जीव वाचवते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर प्रेक्षकांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. त्यामध्ये आता सारंग आणि तिलोत्तमा दोघेही आता हर्बल प्रॉडक्ट्सविषयी बोलण्यासाठी आता अहिल्याकडे जात असतात, कारण हर्बल प्रॉडक्टची माहिती सगळ्यात जास्त आता अहिल्याला असल्यामुळे अहिल्याचं गायडन्स घेण्यासाठी आता दोघेही कारमधून मुंबईला जात असतात. पण त्याच वेळेस एक भयानक घटना घडलेली असते आणि रस्त्याने जात असताना समोरून दोन गुंड येतात आणि त्यांची बाईक आता ते सारंगच्या कारला आडवी लावतात आणि कट मारून आता ते गुंड आता सारंगला बाहेर येऊन मारू लागतात. कारमधून बाहेर येताच त्या गुंडांनी आता सारंगला धरलेलं असतं. त्यातील एक गुंड आता तिलोत्तमा बाहेर येताच आता तिलोत्तमाकडे बघतो, तर तिलोत्तमा आता सारंगकडे बघत त्या गुंडांना म्हणते की हे बघा, सारंगला हात लावू नका, मी तुमच्याशी बोलते ना, यामध्ये आमची काही चूक नाही आहे. तर तो दुसरा गुंड म्हणतो की ये बाई, तू मध्ये पडू नकोस आणि मध्ये बोलूही नकोस. आणि पटकन आता तो गुंड तिलोत्तमाला मारायला लागतो. तेव्हा सारंग त्या गुंडाला म्हणतो की हे बघ, आईला हात लावू नकोस, आईपासून तू बाजूला हो. तेवढ्या तिकडे सारंगला धरलेला तो गुंड आता सारंगला एक हात मारू लागतो. त्याच वेळेस सारंग त्याला आता एका झपाट्यात खाली पाडतो. पण त्याच वेळेस आता तो दुसरा गुंड सारंगला धरतो आणि तिलोत्तमा आता त्या गुंडांना बाजूला करण्याचा प्रयत्न करते, पण तो गुंड त्याच्याकडील चाकू काढून आता सारंगच्या पोटात मारतो. दुसऱ्या गुंडाने सारंगला धरलेले असते आणि तो तिसरा गुंड आता चाकू मारता क्षणी ते गुंड तिथून पळून जातात आणि सारंगच्या पोटात चाकू घुसल्यामुळे सारंग हा जमिनीवर कोसळतो. आणि त्याच वेळेस इकडे आता सावलीला आता मोठा संकेत मिळालेला असतो आणि काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल आता सावलीला लागते. पटकन त्याच वेळेस आता जात असलेली सावली आता सारंगच्या मोबाईलवर कॉल करते, पण आता सारंग तिथे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो आणि सारंगला काहीही समजत नसतं. त्याच वेळेस आता तिलोत्तमा ही आता खूप घाबरलेली असते आणि पटकन आता सारंग खाली पडताच सारंगच्या खिशातील तो फोन आता ॲटोमॅटिक आता सारंगच्या त्या खाली पडण्याने ऑन होतो. आणि त्याच वेळेस आता तिलोत्तमाचा तो कर्कश आवाज आणि सारंग आता तिथे पडल्याचे आता सावलीला फोनवर समजतं. आता सावलीला मोठा धक्का बसतो आणि ताबडतोब आता तिलोत्तमा ही सारंगचा फोन घेते. तर सावली आता तिलोत्तमाला म्हणते की तिलोत्तमा मॅडम, काय झाले आणि तुम्ही कुठे आहात. तर तिलोत्तमा आता सारंगला चाकू मारून गुंडांनी आता सारंगवर हल्ला केला हे सत्य सावलीला समजते. तर पटकन सावली आता वाऱ्याच्या वेगाने आता इकडे धाव घेऊन आता तिलोत्तमाकडे येते. आता तिथे तिलोत्तमा ही आता तिथे उभी असताना सारंग हा तिथे खाली पडलेला असतो आणि तो भयानक प्रकार बघून सावलीला मोठा धक्का बसतो आणि पटकन आता सावली ही सारंगला सावरते. सारंग
च्या आता शरीरातून पोटातून सगळीकडे रक्त येत असते. ते बघून आता सावलीला धक्का बसतो. सावली सारंगला धरते आणि आता त्यांची मदत करण्यासाठी तिथे एकही माणूस येत नसतो. तर पटकन आता सावली ॲटो रिक्षावाल्याला बोलवून पटकन सावली आता ॲटो रिक्षातून सारंगला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. पटकन आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाता क्षणी डॉक्टर हे सारंगवरती आता ट्रीटमेंट चालू करतात आणि सारंगवरती ऑपरेशन सुरू करतात. आणि त्याच वेळेस आता इकडे जीव मुठीत घेऊन तिलोत्तमा आणि सावली तिथे उभे असतात. तर सावली आता तिथेच असलेल्या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर उभी राहते आणि विठ्ठलाला हात जोडून सारंगला लवकर या संकटातून बाहेर काढण्यासाठी प्रार्थना करते. सावलीची ती प्रार्थना आणि सावलीची ती आता भक्तिभावाची हाक आता विठोबा ऐकतो. आणि त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये सारंगवरती आता ऑपरेशन चालू असतं आणि मोठ्या संकटातून आता सारंगचा जीव सावलीने वाचवलेला असतो. आणि पुन्हा सावली ही सारंगची आयुष्यरेषा असल्याचे सिद्ध झालेलं असतं. आणि जेव्हा आता डॉक्टर सारंगवरती जी ऑपरेशन करून बाहेर येतात त्याच वेळेस आता तिलोत्तमा, चंद्रकांतराव सगळेजण तिथे उभे असतात. तर आता पटकन डॉक्टर हे सारंगवरती सक्सेसफुल ऑपरेशन होऊन सारंगचा जीव वाचल्याची गुड न्यूज आता तिलोत्तमा आणि सगळ्यांना देतात. पण त्याच वेळेस जर पेशंटला इथे आणण्यासाठी जरा जरी उशीर झाला असता तर पेशंटचा जीव धोक्यात होता हे सत्य डॉक्टर तिलोत्तमाला सांगताच आता तिलोत्तमाला खऱ्या अर्थाने सावलीची किंमत कळालेली असते. आणि सावलीमुळेच आज सावली वेळेवरती तिथे आली आणि सगळ्या संकटाला धाडसाने सामोरं जाऊन सारंगला सही सलामत सावलीने हॉस्पिटलमध्ये आणले. आणि जे घडलं ते फक्त सावलीमुळेच, कारण जर सावली आली नसती तर तिथे कोणीच मदतीसाठी पुढे येत नव्हतं. आणि अशा वेळेस आता आपल्यालासुद्धा काही सुचत नव्हतं. आणि खऱ्या अर्थाने सारंगचा जीव वाचवणारी म्हणजे सावलीच याची आता तिलोत्तमाला जाणीव झालेली असते. आणि त्याचबरोबर सावली ही सारंगची आयुष्यरेषा असल्याचे समोर येताच आता पटकन आता तिलोत्तमा ही सावलीला मिठी मारते. सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत आता तिलोत्तमाने खऱ्या अर्थाने आता सावलीचा सून म्हणून स्वीकार केलेला असतो. आणि मेंदळ्यांची खरी सून म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून सावलीच असल्याचे एका झटक्यात आता तिलोत्तमासमोर आलेले असते. आणि तिलोत्तमा ही सावलीच्या चेहऱ्यावरून हात फिरवत प्रेमाने सावलीला मिठी मारते आणि खऱ्या अर्थाने सावलीचा स्वीकार करते. पण आता हे कटकारस्थान कोणी केलं आणि या मागचा खरा सूत्रधार शिवानी की राजकुमार हे सत्य शोधण्यासाठी आता सावली आणि जगन्नाथ कोणते पाऊल उचलणार आणि सावली आणि जगन्नाथ आता हे सगळं घडून आणणारे शिवानी की राजकुमार हे कसं शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.